हाय. सो आज आम्ही पिकनिकला चाललो आहे. सो लेट्स गो. सकाळची लवकरची ट्रेन पकडून ऐरोलीला सिमेंटच्या हेड ऑफिसला आलो. तर तिथे झाडावर किती वटवाघूळ होती. मग त्यानंतर सर्व गाड्या लागलेल्या, गाडीमध्ये जाऊन मस्तपैकी ए सीमध्ये बसलो. हे बघा, झोपेतून उठल्यासारखेच आमचे डोळे वाटत आहेत. मग त्यानंतर काय, थेट डायरेक्ट लोकेशनला. फायनली वी रीच ॲट आरती रिसॉर्ट. लोकेशनवर पोचल्यावर आधी रूम अलोकेट केलेल्या रूममध्ये गेलो, फ्रेशनअप जरा झालो. मग त्यानंतर तुम्हाला आता रूमची टूर दाखवते. ही होती आमची रूम. त्यामध्ये एवढे बेड्स होते. मग जास्त लोक असल्यामुळे सर्व इथे ठेवलं आणि त्यानंतर नाश्ता करायला आधी गेलो. मग सर्वात पहिले इथे जेवढे आलेले सर्व बसलेले. मग ही बघा नाश्त्याची रांग आहे. सो गाईज, आता आम्ही नाश्ता करतो. हावरे लोक कसे खातात मी नाश्ता दाखवते मी तुम्हाला. आता मिसळ, बुर्जी आहे, अंडा बुर्जी आणि पोहे. नाश्ता झाला आहे आणि आम्ही आता माझ्या मागे स्विमिंग पूल आहे आणि कानात फ्लोवर्स टाकून काय करते. स्विमिंग पूल बघून पुन्हा थोडे फोटोशूट केले आणि फोटोशूट केल्यानंतर बॅक साईडला रिसॉर्टचा एक छोटंसं तलाव होता. मग हा बघा तलाव खूप छान, इथे शांत वाटत होतं. आतमध्ये कमळाची खूप सारी फुलं होती, ती तिथे लांब दिसत आहेत आणि त्याचबरोबर बदकं पण होती. आणि ही आहे बॅक साईड ऑफ रिसॉर्ट, जे आरती रिसॉर्ट आहे. मग इथे 2 स्विमिंग पूल होते, त्याचबरोबर रेन डान्ससाठी पण सर्व करून ठेवलेलं. मग अजून थोडे फोटो काढलेले. बाई अच्छेचा फोटो निकाल. मग क्लिक करून वगैरे मग नंतर पुढची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी गेलो. मग त्यानंतर काय करावं म्हणून तिथे एक पाळणा होता. मग त्या पाळण्यात बसलो. कशात बसले बघा. मस्तपैकी पाळण्याचा थोडा आनंद घेतला. तोपर्यंत इथे समोरच्या साईडला खूप लोक फोटोशूट करत होते. ह्या साईडला बघा स्विमिंग पूल आणि इकडे पण फोटोशूट चाललं आहे. इथे पण आम्ही फोटो काढेपर्यंत माईकवरून आम्हालाच दिला आवाज, अरे ॲक्टिव्हिटीज करायला या. मग ॲक्टिव्हिटीज करायला गेलो. मग आता इथे बघा सर्व ॲक्टिव्हिटीज चालू आहे. भूतनाथ आणि ऑल काय काय चालू होतं. मग सगळे ग्रुप गेम्स चालू आहेत. मग ते जरा बघितले आणि मग आता आपण चिखली बाग बघायला चाललो आहे. कोणत्या साईडला या साईडला कुठेतरी कुठेतरी पुढे चिखली बाग आणि तिथे मागे रेन डान्स चालला आहे, डिस्को डान्स चालू आहे. ते कुठे झाडे, इकडे बॅक साईडला क्रिकेट पण चालू आहेत. सगळी फन ॲक्टिव्हिटीज चालू आहेत इकडे. पुन्हा थोडे फोटो काढले आणि मग त्यानंतर स्विमिंग पूल होतं. तिथे सगळे पोरं, लहान पोरं सर्व मस्ती करत होती. हे बघा, ह्यात सर्व मस्ती करतायत, ते सर्व बघितलं. आणि एवढे ऊन लागत होतं आईसवेअर. मग म्हटलं थोडं कोकम सरबत प्यावा. मग मस्तपैकी त्या जागेपासून कोकम सरबत पिलं. मग थोडा काहीतरी टाईमपास चालला होता माझा स्वतः. फोटो काढते काय, व्हिडिओ काढते काय. मग त्यानंतर जेवायला गेली मस्तपैकी. तो गाईज आता आमचा जेवणाचा टाईम झाला आहे. इकडे मागे अजून डान्स अँड ऑल चाललेत आणि आता जेवणाला काय मी सांगते, वेट. चिकन कसे खायचं चाललंय. लंच नंतर आता फन ॲक्टिव्हिटीज होते. एक नंबर होते की कोणाची केस लांब आहे, कोणाच्या पर्समध्ये बायकोचा फोटो आहे, कोणाच्या पर्समध्ये मोठ्याचा फोटो आहे. त्याचे सर्व गिफ्ट्स होते. त्यानंतर हे छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांचे चेअर्सचे गेम चालू होते. हे सर्व झाले, ते सर्व बघत आहे मस्तपैकी एन्जॉय करतो. जशी छोट्या पोरांची संगीत खुर्ची झाल्यावर हे जेंट्सचे बलून गेम्स होते. बलून्स घ्यायचे, त्याला फुगवायचे आणि मग एकमेकांपासून प्रोटेक्ट करायचे 2 बलून. मग आता ह्याच्यात तर फुल मज्जा धम्मालाच चालली होती. लोक एकमेकांचे फोडतायत काय. आणि ह्याच्यानंतर आमची टर्न होती. मग आता इथून पुढे तुम्ही माझं बघा, माझी काय एन्जॉयमेंट. नाही आता आमचा जसा टर्न आला, आम्ही एवढी सेफ्टी केलं होती की सगळे एकमेकांकडे लक्ष असताना आम्ही लपून मागे फिरत होती की कोणी माझा फोडू नये. तरी खूप लोक माझ्या मागे लागलेले होते. आता तुम्ही त्याच्यात बघत काय फन मजा चालले. जसे जसे माझ्या मागे लागतील मी कुठून कशी चेअर्स वेअर्स फेकून खूप मजा केली.
खूप मजा आली ह्याच्यामध्ये सिरियसली. आता तुम्ही बघा, ही व्हिडिओ मी पूर्ण ह्याच्यात टाकली आहे शेवटपर्यंत. आणि ते शेवटला मी राहिली होती आणि अजून एक कशी तरी वाचवत मी टाईम मोजत तिला पळत गेली लिटरली. मी आणि बाकी सगळ्यांचे बोललो आणि मी वाचली. आता तुम्ही बघा इथे माझ्या मागे कसे व्हिडिओ लागले सर. शेवटी एक बनून राहिला आणि मैत्री दोनों में अगेन पानी पीना है. स्ट्रेटेजिक टाइम आउट फॉर 5 सेकंड्स. पानी पीना पी सकते हो, ज्यादा टाइम नहीं. ओके, फटाफट पानी पियो, आ जाओ. मैं आपको ओके 3 2 1. पण एवढं फुगे वाचवलंय की म्हणजे तर नको, कोणी कोणाला फोडू शकत नाही एवढं ट्राय करून. पण शेवटी मग जजेसला निर्णय घ्यायला लागला, अरे किती वेळ चालू आहे, काय विनरच होत नाही. मग त्यांनी नवीन ट्रिक लावली ती बघा आता काय. सर्वात पहिला फुगा जो फुडून फुगेल त्याचं. मग इथे मी पटकन केलं आणि लेट्स सी. बघा तुम्ही लास्टला हाऊसी गेम होता तो पण आम्ही खेळलो. मग आणि ग्रुपमध्ये एका जणाचा बड्डे होता मग त्यांच्या मिसेसचा. सो मग ते पण यांनी सेलिब्रेट केला मस्तपैकी. आणि त्यानंतर मग सिमेंटचे जे एम्प्लॉई होते त्यांना त्यांचे गिफ्ट सर्वांना दिले. आणि एक ग्रुप ॲक्टिव्हिटी होती ती पण आम्ही केली, मस्त एन्जॉय केला. मग फायनली ट्रिप संपलेली आहे आणि बघा मला काही भेटलं. बाय बाय.
आणि गिफ्टमध्ये आम्हाला भेटलं व्हेजिटेबल कटर, ड्रायफ्रूट कटर, लिक्विड सोप डिस्पेन्सर आणि अजून एक कटर व्हेजिटेबलचा. असे 4 गिफ्ट आले. आणि त्याच्याबरोबर सिमेंसने हे लेटर दिले फॉर द ऑल सिमेंस एम्प्लॉईज आणि त्यांचे ह्यांना जे पूर्ण फॅमिली घेऊन आले होते. सो मस्त ते बघितला आणि त्यानंतर इव्हिनिंगला निघाले 6 वाजता सनसेट बघत. सो भेटूया लवकरच. बाय बाय.